नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे गोमंतकमध्ये. आणि आमच्यासोबत आहेत ऋषिकेश जोशी सर. त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, सगळेजण त्यांना ओळखतात. एक छान उत्तमपैकी कवी, लेखक, उत्तम अभिनेता असं त्यांची ओळख आहे. त्यांची वेगळी ओळख करून देऊया नको, त्यांच्याशी गप्पा गोष्टी याला आपण सुरुवात करूया. सर, मला सांगा, तुम्ही दरवर्षी इफ्फीच्या निमित्ताने म्हणा किंवा अजून कुठल्याही निमित्ताने गोव्यात येतात. इफ्फी 17 वर्ष झाली आता इफ्फी गोव्यात आहे. गोवा कायमस्वरूपी केंद्र आहे. ह्या 17 वर्षात तुम्ही इफ्फीला आला असाल. ह्या 17 वर्षाची इफ्फीची जर्नी तुम्ही कशा प्रकारे सांगा? थोडक्यात सांगायचं झालं तर तसे आपल्या देशामध्ये मनोरंजन क्षेत्राला काय किंमत आहे हे एव्हाना कळलंच आहे. पण त्या ह्याच्यामध्ये भारतातलं सिनेमा इंडस्ट्री लक्षात घेता आणि जगभरात भारतीय सिनेमाचं स्थान लक्षात घेता सरकारने कायमस्वरूपी इफ्फीचं केंद्र करणं ही सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट होतीच. त्याला 17 वर्ष झाली. आता टीनएजर म्हणून इफ्फी होतं आणि त्यातही गोवा हे केंद्र निवडलं याच्यासाठी माझं म्हणजे मी त्याच वेळेला जागच्या जागी टाळ्या वाजवल्या होत्या की बेस्ट प्लेस टू वॉच अ मूवी इज गोवा. दरवर्षी सिनेमा क्षेत्रामध्ये किंवा कलाक्षेत्रामध्ये काम करणारा प्रत्येक माणूस एक त्याचं वार्षिक टाईमटेबल ठरवतो, तेव्हा तो नोव्हेंबर इफ्फी हे डोक्यात धरूनच टाईमटेबल ठरवतो. म्हणजे हे मी नट म्हणून दुर्दैवानं अशासाठी म्हणतो की पावसाळ्यानंतर सिनेमावाल्यांसाठी सीझन शूटिंगचा हा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपासून सुरूच होतो. त्यामुळे काही इफ्फी माझी चुकली. कुंभमेळ्याला लोक जसे जातात, हजला जातात, तसं सिनेमावाल्यांसाठी हा एक कुंभमेळाच आहे. आणि तिथे येणं त्याच्याशिवाय तुमची यात्रा कलावंत म्हणून सार्थक नाही होऊ शकत. इफ्फीला जर नाही आलात तर नाही. एक परंपरा निर्माण करण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी ते बीज रुजावं लागतं. ते काढून परत दुसरीकडे लावा, त्याची मुळं धरत नाहीत. एव्हाना आता मुळं धरली आहेत. उगाच इकडनं उपटून त्याचं काय एक्सपेरिमेंट करायची काही गरज नाही आहे. लोकांना बाय डिफॉल्ट सवय झाली आहे. आता आहे याच ठिकाणी, या आयोजनामध्ये, या टेक्नॉलॉजीमध्ये अधिक सुविहित काय करता येऊ शकतं, त्या गोष्टी सगळ्या होऊ शकतात. त्याला सुधारण्याला वाव जागच्या जागी खूप असू शकतो. म्हणजे अगदी साधी गोष्ट, मी सहज ॲप बघितल्यानंतर मला असं वाटलं की पुढच्या वर्षी ॲपमध्ये व्हेन्यू वाईज पण एक ऑप्शन त्याच्यात असावा की मी एक व्हेन्यू सिलेक्ट केला, कारण इथे मला ते 4 व्हेन्यूज आहेत वेगवेगळे. तर तसंही पण ते होईल काय येत्या काही वर्षात ते होईलच. आणि मायनर गोष्ट आहे ही, पण एकूण प्रेक्षकांचा जो उत्साह आहे सिनेमा बघण्यासाठी भारतभरातले इतके सगळे लोक एका ठिकाणी येतात, याच्यासारखी संधी नाहीच आहे, कुठल्याही कलावंतासाठी नाही आहे. त्यामुळे काही याच्यात फार मूलभूत बदल करायला जायची काही गरज नाही आहे. म्हणजे एकाच वर्षात बरेच चांगले सिनेमे येऊन गेले, कारण धडाधड येणारे जे होते त्याला पर्याय राहिला नाही. आणि त्याही बरोबरीने इफ्फीत सिनेमे येताना ते काही फक्त एका विशिष्ट भाषेपुरते मर्यादित नसतात. त्यामुळं असं असूच शकतं की मराठीच्या तुलनेत बाकी भाषांमधले सिनेमे जास्त तुल्यबळ ठरले असणार आहेत, असं दिसतंच आहे ते स्वाभाविकपणे. पण माझ्या ते फार एंट्रीज आल्या नाही आहेत यावर्षी, आणि ज्या आल्या त्या तेवढ्या कॉम्पिटंट नसणार. शेवटी एक केंद्र सरकारचं फिल्म डिपार्टमेंटविषयीचा हा फेस्टिवल आहे. त्याला काही त्याचं नुकसान होण्याचं काही कारणच नाही. आता गावोगाव बरं प्रत्येक गावात फिल्म फेस्टिवल जे असतात त्याला ते इंटरनॅशनल म्हणतात. हे एक आता महाराष्ट्रात साधारणतः एक 10 ते 12 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स आहेत. आता एखादी संस्था असते, तिला एक अखिल भारतीय असं आधी म्हटलं किंवा जागतिक असं एक आधी म्हटलं. गल्लीतलंच असतं ते, त्याला जागतिक म्हणायला काय जाते. ते खरं जागतिक असतं का नाही ते लोक ठरवतच असतात. मी माझ्या घरी एखादा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल नुसताच जाहीर करीन, त्याला येणार आहे कोण इंटरनॅशनल म्हणायला ते लोक स्वतःहून जिथे येतात. त्यामुळे इफ्फी हे त्याला कधीच धक्का लागू शकत नाही. हेच सगळे लोक उठून समजा. आता मुंबईतसुद्धा फिल्म फेस्टिवल मोठ्या प्रमाणात असतातच, पण म्हणून इफ्फीचं महत्त्व नाही कमी कधी झालेलं. म्हणजे त्या महोत्सवांचं महत्त्व वाढेल. एकतर माणूस ना गोव्यात येतो ना, तो इफ्फीला हे त्याचं बायनरी आहे. तो येतो तो मासे खायलाच येतो, असं एक मला कायमच वाटतं. जो एरवी कधी मासे फार खात नाही, तो इथे येऊन मासे खाण्यासाठीच येतो. तो तसं एक सिनेमासृष्टी हे जसं एक समुद्र आहे, तसं प्रत्यक्ष समुद्रातला त्याची जी मजा घ्यायची आहे, गोवा फार ॲडव्हान्स्ड आणि चकचकीत झालेला आहे. गोव्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्ट रस्ते.
त्या मानानं अजून लोकसंख्या तितकी नाही आहे, त्यामुळे सुविहित ट्रॅफिक आहे. ठराविक ठिकाणी ते जेवढं होतं तेवढी सवय लोकांना बाहेर आहेच, ते त्याच्यापेक्षा जास्त काही तेवढा इकडं त्रास नाही. आणि आता गोव्यात ज्या गोष्टी स्वस्त आहेत त्याच्याबद्दल बोलायची काय गरज आहे. तुम्हाला एका ठिकाणी इथे अप्रतिम स्वस्तात प्यायला मिळणार आहे, अप्रतिम मासे मिळणार आहेत, इथं कसिनो आहे, इथे सिनेमा आहे, असं एखादं केंद्र पाहिजे की. त्यामुळे जनरली टुरिस्ट प्लेस आहे भारताची महत्त्वाची जगातली. आता क्रिकेटर लान्स क्लुझनर गोव्यातून स्थायिक झाला हो. आता ह्याच्यापेक्षा अजून काय त्यामुळे जगाच्या लेखी लोक रोड्स पण जॉन्टी रोड्स म्हणाला तर लोक एन्जॉयमेंटसाठीच मुळात गोव्यामध्ये येतात. त्यामुळं त्याचं महत्त्व जे आहे ते आहेच. आणि कुठलाही माणूस गोव्यात येतो ना, तो एक डोकं शांत आणि हलकं आणि मौज करण्यासाठी येतो. आणि ते या वातावरणात आहे की मलाही काल गोव्यात शहरात प्रवेश करताना असं झालं की चला 3-4 दिवस निवांतपणा आहे. तो निवांतपणा जो आहे ना, त्याला गोवा सरकारनं पण अप्रतिम उत्तेजन पण दिले की अजून निवांत व्हा. सर खरंच बिझी होते. सरांचा एक सिनेमा आहे, सर सिनेमा बघायला इथे आले, पण त्यांनी वेळ दिला, त्यांचे खूप खूप धन्यवाद. तर हे होते ऋषिकेश जोशी सर. तुम्ही पाहत राहा गोमंतक. धन्यवाद. धन्यवाद.